झी 24 तास एक पाऊल पुढे। दिल्ली गँगरेप प्रकरणामधील पीडित तरुणीची तिला उपचारासाठी आता सिंगापूरला हलवण्यात आलेलं आहे। सिंगापूरच्या माउंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये तिच्यावरती उपचार करण्यात येणार आहेत। एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये मल्टी ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनची सोय आहे। बुधवारी रात्री पीडित तरुणीला सफदरजंग हॉस्पिटलमधून मेदांता हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेलं होतं। तिथून एका एअर ॲम्ब्युलन्समधून तिला सिंगापूरला हलवण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणची एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण झी 24 तासवर यावेळेला पाहतोय। उपचारांसाठी अनेक दिवस त्या ठिकाणी लागण्याची शक्यता असल्यानं त्या पीडित तरुणीच्या आई वडिलांना देखील तिच्याबरोबर नेण्यात आलेलं आहे। तसंच अनुभवी डॉक्टरांची टीम त्यांच्यासोबत आहे। सकाळी 5:30च्या सुमाराला पीडित तरुणीला एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे। तरुणीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य मंत्री जे आहेत त्यांनी दिलेली आहे। दिल्ली गँगरेप प्रकरणामधील पीडित तरुणीवरती आता उपचार सिंगापुरात होणार आहे। सिंगापूरमध्ये हे उपचार केले जाणार आहेत। झी 24 तासचा ग्राउंड रिपोर्ट तुम्ही वेळोवेळी या संदर्भातला पाहू शकणार आहात। पीडित तरुणीवरती सिंगापूरमधल्या एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये उपचार केले जाणार आहेत। दिल्लीमध्ये तिच्यावरती उपचार करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता, मात्र रक्तस्राव जो आहे तो थांबवण्यामध्ये अपयश येत असल्याचं दिसून येत होतं। दिवसेंदिवस या तरुणीची प्रकृती बिघडत चालल्याचं दिसत होतं। अखेर तिला आता दिल्लीहून सिंगापूरला हलवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी तिच्यावरती उपचार केलेले जाणार आहेत। माउंट एलिझाबेथ हॉस्पिटल या ठिकाणची दृश्य आपण यावेळेला पाहतोय झी 24 तासवर एक्सक्लुझिव्ह। सिंगापूरमध्ये या तरुणीवरती अखेर उपचार जे आहेत ते सुरू करण्यात येणार आहेत। पीडित तरुणीवरती सिंगापूरमध्ये उपचार घेतले जाणार आहेत। तिचे आई वडील देखील तिच्या बरोबर आहेत। माउंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये तिच्यावरती हे उपचार केले जाणार आहेत। दिल्लीमध्ये तत्पूर्वी या तरुणीवरती अनेक उपाय केले जात होते, उपचार केले जात होते, मात्र या उपचारांचा हवा तो परिणाम साधता येत नसल्या कारणामुळे रक्तस्राव जो तिला होत होता अतिरिक्त तो थांबवण्यामध्ये अपयश येत असल्या कारणामुळे अखेर तिच्या पुढच्या ट्रीटमेंटसाठी तिला दिल्लीहून सिंगापूरला हलवण्यात आलेलं आहे। सिंगापूरमधल्या माउंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी या तरुणीवरती उपचार केले जातील। या संदर्भातली वेळोवेळी माहिती देण्याचा प्रयत्न झी 24 तास करणार आहे। सध्या तरी माउंट एलिझाबेथ जे त्या ठिकाणचं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणची आपण दृश्य पाहिलेली आहेत। याच ठिकाणी तिच्यावरती उपचार केले जातील। माउंट एलिझाबेथ हॉस्पिटल मध्ये तिच्यावरती हे उपचार केल्यानंतर तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्याची शक्यता असल्या कारणामुळेच अखेर तिला दिल्लीहून थेट सिंगापूरला रवाना करण्यात आलेलं आहे। मेदांता हॉस्पिटलमध्ये सफदरजंग हॉस्पिटलमधून तिला नेण्यात आलेलं होतं। मेदांता हॉस्पिटल या ठिकाणाहून तिला एअर ॲम्ब्युलन्सनं सिंगापूरमध्ये पाठवण्यात आलेलं होतं। सिंगापूरमध्ये दाखल झाल्यानंतर या ठिकाणच्या माउंट एलिझाबेथला यावेळेला दाखवत आहे। त्याचबरोबर या पीडित तरुणीवरती होणारे जे उपचार आहे या संदर्भातली माहिती वेळोवेळी देण्याचा प्रयत्न झी 24 तास करणार आहे। ग्राउंड रिपोर्ट या संदर्भातला जो आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न झी 24 तासचा असेल। झी 24 तासचा ग्राउंड रिपोर्ट सिंगापूर या ठिकाणी या पीडित तरुणीवरती उपचार सुरू आहेत। पीडित तरुणीच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्याची शक्यता देखील आहे, कारण अखेर तिला दिल्लीहून सिंगापूर या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। दिल्लीमध्ये ज्या प्रकारचे उपचार तिच्यावरती करण्यात आलेले होते, प्राथमिक उपचार हे सफदरजंग हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेले होते, मात्र प्रकृतीमध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा होत नसल्याचं डॉक्टरांनी देखील पाहिलेलं होतं। त्यानंतर मेदांता हॉस्पिटलमध्ये तिला नेण्यात आलं। बुधवारी रात्री एअर ॲम्ब्युलन्सनं अखेर या तरुणीला तिच्या आई वडिलांसोबत सिंगापूरमध्ये नेण्यात आलेलं आहे। सिंगापूरमधल्या माउंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये तिच्यावरती हे उपचार केले जाणार आहेत। दिल्ली गँगरेप प्रकरणामधील पीडित तरुणीची स्थिती नेमकी कशी आहे, तिच्यावरती उपचार कुठल्या प्रकारचे केले जात आहेत, त्याला तिचा प्रतिसाद कसा आहे, हे सगळं आपण पाहू शकणार आहोत झी 24 तासवरती। वेळोवेळी हे सर्व दाखवण्याचा प्रयत्न हा झी 24 तासचा असेल। झी 24 तासवरती यावेळेला आपण एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतोय। ही सिंगापूर इथल्या माउंट एलिझाबेथ हॉस्पिटलमधली याच हॉस्पिटलमध्ये दिल्लीमध्ये चालत्या बसमध्ये ज्या मुलीवरती बलात्कार झालेला होता तिच्यावरती उपचार केले जाणार आहेतच। लवकरात लवकर तिच्यावरती उपचार व्हावे, उपचारांना तिनं प्रतिसाद द्यावा यासाठी सक्षम प्रशिक्षित असे डॉक्टरांची टीम देखील या मुलीबरोबर या एअर ॲम्ब्युलन्सनं रवाना करण्यात आलेली होती। पीडित तरुणी अक्षरशः मृत्यूशी झुंज देत होती।
नराधमांनी ज्या प्रकारचा पाशवी बलात्कार तिच्यावरती केलेला होता त्यानंतर रक्तस्राव तिचा थांबवण्यात अपयश येत होतं आणि या संदर्भात थेट सिंगापूरहून आपण अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विजय परब यांच्याकडून। विजय, दिल्ली गँगरेप प्रकरणामधील पीडित तरुणी अखेर सिंगापूरला दाखल झालेली आहे। तिथल्या माउंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये तिच्यावरती उपचारांना सुरुवात झाली आहे का, काय त्या ठिकाणची माहिती आहे? इथे सकाळी लोकल टाइम 8 ला म्हणजे इंडिया टाइम 5:30 वाजता पहाटे सिंगापूरला एअर ॲम्ब्युलन्सने दिल्लीने पीडित मुलीला दिल्ली आणली गेली आणि इथे लोकल टाइम 2 वाजता म्हणजे इंडिया टाइम 6:30 वाजता ते आता एलिझाबेथ हॉस्पिटलच्या खाली 3rd फ्लोअर 1 नंबर आयसीयू युनिटला दाखल केलेलं आहे आणि तिच्या तब्येतमध्ये काही जास्त सुधारणा नाही, अजून पण क्रिटिकल लिस्टमध्ये आहे आणि तिच्यावर इकडचे नामी डॉक्टर उपचार करत आहेत आणि त्याबरोबर दिल्लीवर डॉक्टरांची फौज तिच्याबरोबर आलेली आहे आणि मी डोळ्यांनी बघितलं तिथे मेंबर पण आलेले आहेत त्या मुलीचे, त्यांच्या चेहऱ्यावर पुष्कळ चिंता आली, म्हणजे त्यांच्यामध्ये महिला होत्या, तरुण मुलं होती, त्या मुलीवर जे आले त्यांच्या चेहऱ्यावर पुष्कळ नक्कीच विजय, या संदर्भातली वेळोवेळी माहिती आम्ही तुमच्याकडून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। झी 24 तास एक पाऊल पुढे।